किल्ल्याच्या बांधकामासाठी जी दगड लागली इथूनच काढून घेतली. मग तिथे मोठे मोठे खड्डे तयार झाले. खड्डे तर ते भरू शकत नव्हते. त्या खड्ड्याला बाजूने भिंत बांधून घेतली आणि त्याला दिलं तलावाचं स्वरूप. गंगासागर एवढी रायगडावरती सर 11 तलाव आणि 84 पाण्याच्या टाक्या होत्या. 84 पाण्याच्या टाक्याने 11 तलाव. त्यापैकी तुम्हाला एक दाखवलं ते गंगासागर तलाव. हे गंगासागर तलाव पाहिल्यानंतर त्या पलीकडच्या टोकावर का बघा बाळांनो, ते भगवे ध्वज बांधलेत बघा. तिकडे काही लोक गेलेत बघा. ते जे टोक आहे ना टकमक टोक, त्या टोकाला टकमक टोक म्हणतात. त्याला टकमक का म्हणतात तर खरोखरच तिथं गेल्यावर तिथून खाली टकमकच पाहावं लागतं. कारण का त्याची जीभ, त्याची खोली जी आहे ना, ते टकमक टोक तिथून सरळ खाली 2250 फूट खोल आहे. तुम्ही रोपेने पाहिली ना दरी, रोपेच्या खाली किती आहे माहित आहे? 1375 फूट. आणि ते आहे ना त्याच्या डबल 2250 फूट खोल आहे. महाराजांच्या त्या काळात त्याचा उपयोग कडेलोट, जो कोणी फितुरी करायचा, कठोर गुन्हा, अशा गुन्हेगारचं तिथून कडेलोट केला जायचा. पण महाराजांनी सर जरी कडेलोटाची शिक्षा ठरवली असली ना, तरी राजांच्या त्या काळात तिथून एकही कडेलोट झाला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी कुणाचा केला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी कुणाचा केला नाही आणि छत्रपती संभाजी राजानं कुणाला सोडलं नाही. बरोबर. दोघांना हातीच्या पायाखाली दिलं माहितीये का? अनाजी दत्तो आणि त्याचा भाव. आणि कडेलोट संभाजी राजाने या टकमक टोकावरून एकच केलाय, ज्याचं नाव आहे माल सावंत. नाव लक्षात असू द्या. काय नाव? माल सावंत. चला या. हाय हॅलो नमस्कार, कसे आहात मंडळी? मस्त ना. नवीन दिवसाची सुंदर अशी सुरुवात. तर तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं की मी रायगडावरती गेलेली आहे. आता रायगडावरती पोचण्यापर्यंतचा प्रवास मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे. आता गडाच्या वरती आल्याच्या नंतर आपल्याला काय काय बघायला मिळते ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. तर मित्रांनो, आता आपण उभे आहोत स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्यावर. हा समोर दिसणारा भव्य नगारखाना दरवाजा, तिथून राज्यसभेमध्ये प्रवेश होत असे. पुढे आहे शिवाजी महाराजांचं सिंहासन, जिथं आपण आता चाललो आहोत. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक 6 जून 1674 साली रायगड किल्ल्यावर झाला आणि याच ठिकाणी त्यांची पवित्र समाधीसुद्धा आहे. आजही इथे शिवभक्त नतमस्तक होतात. रायगड म्हणजे फक्त किल्ला नाही, तर मराठ्यांच्या गौरवशाली इतिहासाचे जिवंत स्मारक आहे. तर चला आता आपण आहे ना महाराजांच्या सिंहासनाजवळ जाऊया आणि मग व्हिडिओ कंटिन्यू करूया. तर बघू शकता गडावरती किती गर्दी झालेली आहे. इथे साधारण आम्हाला 11:30 वाजले असतील, 11 साडे 11 झाले असतील, कारण आम्ही 7:15 वाजता गड चढायला सुरुवात केलेली होती, जसं मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि इथे तयारी चालू आहे. 6 जूनची राज्याभिषेक सोहळ्याची तयारी चालू होती. त्याच्या अगोदर आम्ही इथं आलो होतो.
हे निर्माण कसं झालं तर प्राधिकरणाच्या कामांमुळे पाणी भरपूर वापरात आल्यामुळे पाणी संपलेलं आहे. हे गंगासागर हे गंगासागर निर्माण कसं झालं? इथल्या बांधकामासाठी जी दगडं लागली इथूनच काढून घेतली. मग तिथे मोठे मोठे खड्डे तयार झाले. खड्डे तर ते भरू शकत नव्हते. त्या खड्ड्याला बाजूने भिंत बांधून घेतली आणि त्याला दिलं तलावाचं स्वरूप. गंगासागर एवढी रायगडावरती सर 11 तलाव आणि 84 पाण्याच्या टाक्या होत्या. 84 पाण्याच्या टाक्याने 11 तलाव. त्यापैकी तुम्हाला एक दाखवलं ते गंगासागर तलाव. हे गंगासागर त्याला पाहिल्यानंतर त्या पलीकडच्या डोकावर का बघा बाळांनो, ते भगवे ध्वज बांधलेत बघा. तिकडे काही लोक गेलेत बघा. ते जे टोक आहे ना टकमक टोक, त्या टोकाला टकमक टोक म्हणतात. त्याला टकमक का म्हणतात तर खरोखरच तिथं गेल्यावर तिथून खाली टकमकच पाहावं लागतं. कारण का त्याची जीभ, त्याची खोली जी आहे ना, ते टकमक टोक तिथून सरळ खाली 2250 फूट खोल आहे. तुम्ही रोपेने पाहिली ना, तरी रोपेच्या खाली किती आहे माहित आहे? 1375 फूट. आणि ते आहे ना त्याच्या डबल 2250 फूट खोल आहे. महाराजांच्या त्या काळात त्याचा उपयोग कडेलोट, जो कोणी फितुरी करायचा, कठोर गुन्हा, अशा गुन्हेगारचं तिथून कडेलोट केला जायचा. पण महाराजांनी सर जरी कडेलोटाची शिक्षा ठरवली असली ना, तरी राजांच्या त्या काळात तिथून एकही कडेलोट झाला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी कुणाचा केला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी कुणाचा केला नाही. आणि छत्रपती संभाजी राजानं कुणाला सोडलं नाही. बरोबर. दोघांना हातीच्या पायाखाली दिलं माहितीये का? अनाजी दत्तो आणि त्याचा भाव. आणि कडेलोट संभाजी राजाने या टकमक टोकवरून एकच केलाय, ज्याचं नाव आहे माल सावंत. नाव लक्षात असू द्या. काय नाव? माल सावंत. चला या. आपण चाललो आहोत राणीवसा. राणीवसा म्हणजे काय तर राणींचे 8 महाल. मित्रांनो, हा आहे रायगडावरील राणीवसा. येथे शिवाजी महाराजांच्या राण्यांसाठी 8 स्वतंत्र महाल बांधले होते. जे तुम्हाला इथं उजव्या बाजूला दिसत आहेत ते महाल आहेत. त्या काळातील वास्तुकला, सुरक्षितता आणि सुविधांची ही एक अद्भुत साक्ष आहे. आज जरी फक्त अवशेष उरले असले तरी ते स्वराज्याच्या वैभवशाली इतिहासाची आठवण करून देतात. हे तुम्हाला उजव्या बाजूला दिसत आहे ते राणीवसा आहे. म्हणजेच 8 राण्यांसाठी बनवलेले हे महाल आहेत.
तर हे बघू शकता किती मोठे आणि प्रशस्त आहेत. आहे शौचालय सुद्धा बनवलेले आहेत. 400 वर्षांपूर्वी रायगडावर अशी आधुनिक शौचालयांची व्यवस्था होती, जी त्या काळातील स्वराज्याच्या प्रगत विचारांची साक्ष देते. चला आता आपण संपूर्ण रायगड किल्ला बघूया, फिरूया आणि अनुभवूया. आता 12 वाजत आले होते म्हणून आम्ही इथं जेवायला बसलो होतो. तर इथे या मावशी आहेत ना, ताक विकत होत्या. मग त्यांच्यापासून आम्ही सर्वांनी ताक घेतलं. सरबतसुद्धा घेतला, कोकम सरबत. असे बरेच जण आहेत बघा, सकाळपासून संध्याकाळपर्यंत विकत असतात, मेहनत करतच असतात. तर तुम्हीसुद्धा गडावर आलात तर नक्की यांच्याकडून ताक सरबत तुम्हीसुद्धा विकत घ्या. त्यांना थोडीफार मदत म्हणून का होईना, याच्यावरतीच त्यांचं घर चालत असतं. जेवण वगैरे केलं, थोडा वेळ बसलो आणि आता आम्ही चाललो पुढे. आता बघायचं होतं टकमक टोक आणि मंदिरसुद्धा बघायचं होतं. जगदीश्वराचं मंदिर आहे ते सुद्धा आपल्याला पाहायचं आहे. पण त्याच्या अगोदर जाता जाता इथं या करवंद विकणाऱ्या मावशी दिसल्या म्हणून करवंद घेतली आणि हे आपण चाललो आहोत टकमक टोकाकडे. तर इकडे आहे टकमक टोक आणि याच्या मागे जे होतं ते बाजारपेठ होती. हे मागे जे दिसत आहे तिकडे बाजारपेठ होती आणि इथं आपण आता चाललो आहोत टकमक टोकाकडे. ते टकमक टोक खूप लांब आहे, म्हणजे कोपऱ्यात आहे झालेलं आहे. भरपूर कडक असं ऊन होतं. तर आता आपण
मित्रांनो, आपण आता उभे आहोत रायगड किल्ल्यावरील सर्वात थरारक आणि ऐतिहासिक ठिकाणापैकी एक ठिकाण म्हणजेच टकमक टोक. येथे समोर दिसणारी ही हजारो फूट खोल दरी आणि सह्याद्रीचं भव्य दर्शन पाहून अंगावर काटा येतो. इतिहासात असे सांगितले जाते की स्वराज्यातील गंभीर गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी या कड्यावरून खाली फेकले जात असे. हाच तो कडा आहे ज्याला टकमक टोक असे म्हणतात. तीन एप्रिल 1680 रोजी शिवाजी महाराजांचं रायगडावरती निधन झालं. त्यानंतर या ऐतिहासिक किल्ल्यावरतीच त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात आले. महाराजांच्या समाधीच्या जवळच महाराजांचा निष्ठावंत कुत्रा वाघ्या याचेही स्मारक रायगडावर आहे. रायगड किल्ल्यावरील हे आहे जगदीश्वराचे मंदिर. हे स्वराज्याचे आराध्य दैवत मानले जाते. आजही येथे हजारो शिवभक्त नतमस्तक होतात. खूप सुंदर असं हे आहे जगदीश्वराचं मंदिर. इथं शिवलिंग आहे, खूप सुंदर आणि प्रसन्न वाटतं बरं का. दगडी कोरीव काम केलेलं आहे या मंदिराला. इथं आल्याच्या नंतर खरंच खूप शांत आणि प्रसन्न वाटतं. बाहेर इथे आपल्याला नंदी महाराजांचं दर्शन होतं आणि इथं आहे गडावरची तटबंदी. तर चला आता आपण संपूर्ण जगदीश्वराचं मंदिर बघूया, दर्शन घेऊया.
तर आम्ही आता गड उतरून खाली आलो, तिथं रोपवेजवळ आलेलो आहोत. बघू शकता रोपवेनी एका वेळेला साधारण 16 ते 24 लोक जातात. कन्फर्म माहिती नाही आहे, पण एवढे लोक जाऊ शकतात एका वेळेला. आणि जाताना आणि येताना तेवढेच येतात. आणि याची तिकीट आहे ना 225 रुपये आहे दोन्ही वेळची, म्हणजे जाण्याची आणि येण्याची. जर तुम्हाला असं वाटलं की गडावरती चालत जाऊ आणि येताना रोपवेनी येऊ, तरीसुद्धा तुमचे 225 रुपयेच घेतात. आणि तुम्ही जरी जाताना एका वेळेला चालत गेलात, एका वेळेला रोपवेने आले तरीसुद्धा तेवढीच आहे. आणि दोन्ही वेळेला गेलं तरीसुद्धा तेवढीच आहे, 225 रुपये. फक्त इथे एक दिवस अगोदर बुकिंग करावं लागतं, त्याच्यामुळे थोडंसं सोपं पडतं. नाहीतर सकाळी 8 वाजता ओपन होतं ते ऑफिस, आणि मग फॉर्म वगैरे भरावा लागतो. त्याच्यानंतर हे सगळं सुरू होते रोपवे. आणि रोपवेने फक्त 4 मिनटं लागतात, जास्त काही वेळ लागत नाही. तर हे बघा, हे 4 असे डबे आहेत, म्हणजे 4 लिफ्ट म्हणू शकतो आपण. एका लिफ्टमध्ये साधारण 4 लोक बसतात, 4 या 6 लोक बसतात. आणि अशा 4 लिफ्ट आहेत जाताना आणि येताना. तर चला आता आपण आहे ना पाचाडला जाऊया. पाचाडला माता जिजाऊंचं इथं समाधी आहे, इथं समाधीस्थळ आहे. तर इथंसुद्धा दर्शन घेतलं जातं. तर आम्ही आता आलो आहोत इथे पाचाड गावामध्ये. राजमाता जिजाऊ माँसाहेबांचं दर्शन घेण्यासाठी आता इथे दर्शन वगैरे घेतलं. त्याच्यानंतर आम्ही आमचा परतीचा प्रवास सुरू केलेला आहे. तर बाहेरचं वातावरण बघू शकता. आता पाऊस येण्याची शक्यता जास्त झाली होती आणि आम्ही पुन्हा घरी चाललो होतो. असा झाला आमचा प्रवास. तर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला ते जरूर कळवा. आवडला तर लाईक करा, शेअर करा. आणि तुम्ही अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करा. भेटूया आता नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.